मित्रांनो, आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्यासंदर्भात माहिती घेत आहोत। तर मित्रांनो, जवळपास पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। आपण काल परवा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा पीक विमा वाटप होणार आहे 31 मार्च पूर्वी, आणि ते तसं झालं सुद्धा। जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। एक दोन जणांना आपल्याला कमेंट करून सुद्धा सांगितलेले आहे त्यांना किती रुपये रक्कम आली, कोणत्या पिकासाठी आलेली आहे ते सुद्धा कमेंट करून सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, एकंदरीत बघूया की कोणत्या जिल्ह्यासाठी ही रक्कम वाटप झालेली आहे, त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यासाठी हा पीक विमा कधीपर्यंत वाटप होऊ शकतो। काही कमेंट हिंगोली जिल्ह्यातून होता, काही बरेच कमेंट आलेले आहेत। तर मित्रांनो, त्या जिल्ह्यांची सुद्धा माहिती आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही देखील या जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला देखील पीक विमा वाटप झालेला असेल तर ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या गोष्टीचा फायदा होईल, त्या कमेंटचा फायदा होईल। तर मित्रांनो, सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते मात्र दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून पीक विम्याची प्रतीक्षेत शेतकरी होते। शेतकऱ्यांना वाटत बाबा पीक विमा आता काही भेटणार नाही, 25% अग्रिमही भेटणार नाही आणि 75% उर्वरितही भेटणार नाही, असं काहीच भेटणार नाही असं शेतकऱ्यांना वाटत होतं। परंतु मित्रांनो, 31 मार्च पूर्वी बरेचसे निधी शेतकऱ्यांना म्हणजे कर्जमाफी केली नाही बाबा, तर दुसरे निधी देऊन आम्ही शेतकऱ्यांना थोडंफार खुश करू असं सरकारचं म्हणणं होतं। मग सरकारनं काय केलेलं आहे, 31 मार्च पूर्वी बरेचसे निधी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले आहेत आणि ते वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यातलाच मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याविषयी जे 25% अग्रिमच्या अधिसूचना यवतमाळ जिल्ह्यासाठी कित्येक दिवसापासून काढण्यात आलेल्या होत्या, परंतु यवतमाळ जिल्ह्यातील बरेच शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते। परंतु यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही हा पीक विमा त्यांच्या खात्यावर वितरित झालेला नव्हता। तर मित्रांनो, एक दोन जणांना कमेंट करून सांगितलेलं आहे आपल्याला की कापूस पिकासाठी 4,500 रुपयेच्या जवळपास पीक विमा हेक्टरी, म्हणजे त्या शेतकऱ्याचं मला वाटतं हेक्टरी काहीतरी 69, म्हणजे जास्त थोडंसं हेक्टरच्या पेक्षा थोडं जास्त शेत होतं। तर त्या शेतकऱ्याला कापूस पिकासाठी 4,500 रुपये एवढी रक्कम मिळालेली आहे। तर एकंदरीत बघायचं झालं, तुम्ही देखील यवतमाळ जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला देखील पीक विमा वाटप झालेला असेल ते कमेंट करून सांगा। तर यवतमाळ जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर या 3 पिकासाठी हा पीक विमा मंजूर झालेला होता। 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या आणि या अधिसूचना काढून सुद्धा शेतकरी काय होत होतं की पीक विमा कंपन्यांकडे सरकार लोटत होतं आणि पीक विमा कंपन्या म्हणत होत्या की आम्हाला सरकारकडून निधी आलेला नाही किंवा आम्हाला विमा हप्ता आलेला नाही, त्या कारणास्तव आम्ही वाटप केलं नाही। परंतु मित्रांनो, ह्या प्रतीक्षा सर्व संपलेल्या आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप झालेला आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।